नमस्कार शेतकरी मित्रांनो. उन्हाळ्यामधील बॅचला टेम्परेचर मेंटेन करणे व ते कसे करावे पाहू शकता आपण. अशा प्रकारे मी केलेले आहे. चारही बाजूला ठिबकची नळी 16 mm वापर करून पूर्णतः नेटवर पाणी सोडले. नेट पूर्ण ओली झालेली आहे आणि शेडवर आपण मिनी स्प्रिंकलर यूज केलेले आहेत. पूर्णतः 5 मिनी स्प्रिंकलर लावलेले आहेत. त्याच्याद्वारे पूर्ण पत्र्यावर पाणी आहे व पूर्ण ओले झालेले आहेत ते पत्रे. अशा प्रकारे पूर्णतः शेडमध्ये टेम्परेचर आपलं 26 ते 27 सेल्सिअस आहे. बाहेर टेम्परेचर खूप आहे, 36-38 पर्यंत जात आहे बाहेर आणि 27 अंश आतमध्ये आहे. पूर्णतः गारवा आतमध्ये झालेला आहे निर्माण. 3 HP मोटर यूज केलेली आहे मी आणि शेडला पक्षासून वासाठी मध्ये जाऊ याकरता मच्छी वापर केलेली आहे. मित्रांनो पाहू शकता पत्र्यावरील पाणी खाली पडत आहे. पत्र्याचं पाणी पण आपण नेटवर घेऊ शकतो, पण मी घेतलेलं नाही कारण की ठिबक नळी यूज केल्यामुळे पूर्णतः नेटवर पाणी आहे. पूर्ण गारवा झालेला आहे आतमध्ये. अशा प्रकारे टेम्परेचर मी मेंटेन केलेले आहे. तुम्ही करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ ज्या नवीन शेतकऱ्यांना समोर पाठवा, त्यांना कळवा, त्यांना सुचवा की अशा प्रकारे मेंटेन करू शकतो आपण टेम्परेचर.